नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये पाठ नंबर 6 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये आपल्याला पार्ट 6 पाहायचा आहे। चॅप्टर नंबर 6 पार्ट नंबर 6 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये स्ट्रेन एनर्जी आपण पाहिलं। मागच्या याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेन एनर्जीची आपण डेफिनेशन दिली। या ठिकाणी आपण कन्सिडर करूया, कन्सिडर वायर ऑफ ओरिजिनल लेंथ, त्याची L आहे, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया A आहे आणि स्ट्रेच बाय अ फोर्स F एवढा फोर्स ना आपण त्या ठिकाणी फोर्स अप्लाय केल्यामुळे इट्स लेंथ चेंजेस। वायर गेट स्ट्रेच अँड इलॉंगेटेड, त्या ठिकाणी वायर स्ट्रेच होईल, इलॉंगेशन होईल। इलॉंगेशन आपण स्मॉल l इज प्रोड्यूस इन इट, तर त्या ठिकाणी द स्ट्रेस अँड स्ट्रेन इनक्रीजेस प्रोपोर्शनली। आणि त्यावेळेस आपण कन्सिडर करूया की स्ट्रेस आणि स्ट्रेन हे प्रोपोर्शनल असतील। त्या प्रोपोर्शनल मध्ये लॉंगिट्युडनल स्ट्रेसचा फॉर्म्युला आपण लिहिला, फोर्स डिवाइडेड बाय कॅपिटल A म्हणजे क्रॉस सेक्शनल एरियाला इक्वेशन 1 दिलं। त्यानंतर लॉंगिट्युडनल स्ट्रेन बरोबर स्मॉल l बाय कॅपिटल L इक्वल टू 2, त्याला 2 नंबर दिलं। त्यावरून आपण यंग्स मॉड्युलस काढला। यंग्स मॉड्युलस काय लिहिता येते, YOUNG यंग्स मॉड्युलस लॉंगिट्युडनल स्ट्रेस डिवाइडेड बाय लॉंगिट्युडनल स्ट्रेन। त्यावरून आपण लिहिलं या ठिकाणी FL डिवाइडेड बाय A इंटू स्मॉल l, स्मॉल l म्हणजे इलॉंगेशन। आता या ठिकाणी फोर्स आपण या इक्वेशनला चेंज करून लिहिलं, या इक्वेशनला काय केलं, चेंज केलं। फोर्स बरोबर काय करता येते, A इंटू L हा डिनॉमिनेटर मधला न्यूमरेटर मध्ये जाईल, Y इंटू कॅपिटल A इंटू स्मॉल l, आणि डिवायडेशन मधला हा L कुठे जाईल, याच्या खाली जाईल, फोर्स ऍज इट इज। मग इक्वेशन आपण लिहिलं, फोर्स या ठिकाणी काढला। आपल्याला काय काढायचं, एनर्जी। एनर्जी म्हणजे वर्क डन काढायचं आपल्याला। आता वर्क डन होत असताना यावेळेस आपण काय कन्सिडर करूया, स्मॉल फोर्स आपण F न रिप्रेझेंट केला आणि त्याचं इलॉंगेशन हे X न रिप्रेझेंट केलं। त्या ठिकाणी 0 पासून ते कॅपिटल F पर्यंत फोर्स काय झाला, 0 टू F, कॅपिटल F एवढा त्या ठिकाणी चेंज झाला। लेट आपण काय कन्सिडर केलं, या ठिकाणी स्मॉल f b फोर्स आपण कन्सिडर करूया। ठीक आहे, आता या ठिकाणी स्मॉल f जर फोर्स कन्सिडर केला तर त्या ठिकाणी इलॉंगेशन किती झालेलं आहे, इलॉंगेशन x म्हणून, स्मॉल f असेल तर इलॉंगेशन x आहे। मग इक्वेशन 3 बिकम्स काय होईल, इक्वेशन 3 बिकम्स काय होईल पाहूया। आता इक्वेशन 3 पाहता, याच्यामध्ये आपण फोर्सचं इक्वेशन लिहिलेलं आहे, F इक्वल टू Y इंटू A इंटू L डिवाइडेड बाय M दिलं। आता या 3 इक्वेशन मध्ये आपण काय केलं की ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस फोर्स कुठून इन्क्रीज झालेला आहे, लेट कन्सिडर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स F इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू कॅपिटल F पर्यंत चेंज झालेला आहे, 0 पासून F पर्यंत चेंज झालेला आहे। मग याच्यामधला आपण काय कन्सिडर करू, लेट F बी द फोर्स, स्मॉल f बी द फोर्स, आणि त्याचं इलॉंगेशन काय झालेलं आहे, x बी द इलॉंगेशन झालं, इलॉंगेशन x एवढं झालं। म्हणून आपलं इक्वेशन 3 काय होईल, इक्वेशन 3 स्मॉल f बरोबर आहे YAL च्या ठिकाणी x एवढं इलॉंगेशन झालं आणि डिवाइडेड बाय कॅपिटल L ओरिजिनल लेंथ, त्याला इक्वेशन 4 दिलं। आता या इक्वेशन 4 मध्ये आपल्याला वर्क डन काढायचं। वर्क डन म्हणजेच काय, वर्क बरोबर आहे फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट। फोर्स या ठिकाणी आहे, आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट और एक्सटेंशन, त्यालाच आपण एक्सटेंशन किती चेंज झालेला आहे, डेल्टा x एवढं जर का बदल झालेला असेल, x मध्ये डेल्टा x एवढा जर का त्या ठिकाणी बदल झालेला असेल तर वर्क डनचं इक्वेशन आपल्याला काय लिहिता येते, W इक्वल टू F इंटू dx म्हणजे y इंटू A इंटू x डिवाइडेड बाय L लिहिता येईल, इंटू dx ला
dx. फोर्स आपण याच्यामध्ये किंमत टाकली, dx एवढं एक्सटेन्शन झालं, वर्क डन होईल. हे झालं चेंज इन वर्क डन. या ठिकाणी स्मॉल f एवढा फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या ठिकाणी वर्क डन किती झालेलं आहे, f इंटू डिस्प्लेसमेंट किती चेंज झालं, डेल्टा x एवढं चेंज झालेलं आहे. अगोदर किती होतं, तर x मध्ये डेल्टा x एवढं चेंज झालं, म्हणजे फोर्स f इंटू dx, y इंटू a इंटू x डिवाइडेड बाय l इंटू dx. याला आपण इक्वेशन नंबर 5 दिलं. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला टोटल वर्क डन काढायचं असेल तर टोटल वर्क डन इक्वल टू काय लिहिता येईल, टोटल वर्क डन कुठून कुठपर्यंत चेंज झालेला आहे या ठिकाणी वर्क डन, त्याच्यावरून आपल्याला टोटल वर्क डन लिहिता येईल. टोटल वर्क डन, टोटल वर्क डन बरोबर लिहिता येईल आपल्याला. टोटल वर्क डन त्या ठिकाणी लिहिता येईल टोटल वर्क डन. याच्यामध्ये वर्क डन आपण काढलं, स्मॉल वर्क डन आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं, dw म्हणजे स्मॉल वर्क डन किती होईल, तर डिस्प्लेसमेंट जर का dx झालं तर स्मॉल वर्क डन काय होईल, dw इक्वल टू f इंटू dx बरोबर y इंटू a इंटू x डिवाइडेड बाय कॅपिटल L होईल इंटू dx ला dx. त्याला इक्वेशन नंबर 5 दिलं. आता आपल्याला याच्यावरून टोटल वर्क डन काढायचं. L एवढं एक्सटेन्शन झालं त्यावेळेस किती वर्क डन, किती एनर्जी झालेली आहे ती एनर्जी काढायची. म्हणजे टोटल वर्क डन स्ट्रेचिंग फ्रॉम x इक्वल टू 0 टू x इक्वल टू L एवढी लेंथ येईल तिथपर्यंत आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्ट्रेचिंग केलेलं आहे. आणि आपल्याला टोटल वर्क डन या ठिकाणचा काढायचा आहे. वर्क डन W इक्वल टू टोटल वर्क डन W. इथं आपण स्मॉल वर्क डन कन्सिडर केलं, स्मॉल फोर्स साठी आपण कन्सिडर केलं आणि स्मॉल वर्क डन किती दाखवलेलं आहे, या इक्वेशन मध्ये आपण स्मॉल वर्क डन दाखवलेलं आहे yax डिवाइडेड बाय l इंटू dx. या 5 इक्वेशन वरून सांगितलं. त्यानंतर आपल्याला टोटल वर्क डन काढायचं असेल तर इंटिग्रेशन काढावं लागेल. म्हणून इंटिग्रेशन काढत असताना आपण काय केलं की इंटिग्रेशन हा x कुठून कुठपर्यंत चेंज झालेला आहे, 0 पासून ते l पर्यंत तो चेंज झालेला आहे. तर w इक्वल टू काय लिहिता येते, 0 टू l. लोअर लिमिट किती आहे 0, अप्पर लिमिट l आहे, त्याचं इंटिग्रेशन dw. मग याच्यावरून 0 टू l dw म्हणजेच काय घेतलेलं आहे, y इंटू a इंटू x डिवाइडेड बाय l, y इंटू a इंटू x डिवाइडेड बाय l इंटू dx ला dx बरोबर. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन कशाचं काढायचं, x dx बदलणार आहे, y a l हा कॉन्स्टंट आहे म्हणून y a l हा कॉन्स्टंट बाहेर घेतला, इंटिग्रेशन 0 टू l x dx आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं. याच्यावरून याचं इंटिग्रेशन काय होईल, x dx म्हणजे काय होईल, याचं इंटिग्रेशन y डिवाइडेड बाय l ला जसं तसं, याचं इंटिग्रेशन x चा इंटिग्रेशन x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2, x चा वर्ग डिवाइडेड बाय 2 हे झालं इंटिग्रेशन. म्हणजे कोणत्याही फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन जर का काढायचं असेल x टू दी पॉवर n dx असं असेल तर या ठिकाणी x टू दी पॉवर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 प्लस कॉन्स्टंट c. अशा पद्धतीने आपण एखादं इंटिग्रेशन या ठिकाणी काढतो. तसं याचं इंटिग्रेशन काय, इथं फंक्शन x आहे, x चा पहिला घात असेल तर याच्यामध्ये एक घात ऍड करायचा आहे, 1 ऍड केलं तर काय होईल, x चा वर्ग होईल, x चा वर्ग आणि डिनॉमिनेटर मध्ये n प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 आलं 2, x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. लिमिट 0 ते l, स्मॉल l 0 ते स्मॉल l लिमिट आलेली आहे. मग या ठिकाणी लिमिट टाकू आपण y a डिवाइडेड बाय l, x मध्ये अप्पर लिमिट टाकू l चा वर्ग भागिले 2 ला 2, त्यानंतर वजा बाकी मायनस 0 चा वर्ग लिमिट टाकली, x ची किंमत 0 टाका, 0 चा वर्ग
भागिले 2 ला 2. कोणत्याही संख्येला 0 चा वर्ग केला 0, त्याला भागलं तर 0 ची काय राहील l²/2 म्हणजे आलं yal चा वर्ग डिवाइडेड बाय 2l येईल. म्हणजे या ठिकाणी आपण वर्क डन काढलं. हे वर्क डन आपण या ठिकाणी पुन्हा रिअरेंज करून ते वर्क डन आपण त्या ठिकाणी लिहूया. काय रिअरेंज करता येईल आपल्याला या ठिकाणी वर्क डन W इक्वल टू y into a, एक स्मॉल l जसाला तसं लिहूया डिवाइडेड बाय l ला l and 2 स्मॉल l डिवाइडेड बाय 2. बाहेर काढू स्मॉल l डिवाइडेड बाय l गुणिले l चा वर्ग l बाय 2. परंतु आपल्याला माहित आहे YAL डिवाइडेड बाय कॅपिटल L हे काय आहे. YAL डिवाइडेड बाय कॅपिटल L काय फोर्स आहे. हे कशाचे इक्वेशन आहे फोर्स F and 2L डिवाइडेड बाय 2 आहे का बा. पहा या ठिकाणी वर्क डन y इक्वल टू वर्क डन W इक्वल टू YAL डिवाइडेड बाय L इंटू L बाय 2 आपण केलं तर या ठिकाणी YAL डिवाइडेड बाय L म्हणजे काय झाला फोर्स झाला. ही फोर्स F आणि L ला L डिवाइडेड बाय 2 FL डिवाइडेड बाय 1/2 कॉमन घेतलं 1/2 कॉमन घेतलं वर्क इक्वल टू FL. फोर्स म्हणजे काय लोड. फोर्स और लोड 1/2 गुणिले फोर्स गुणिले लोड गुणिले काय येईल L म्हणजे एक्सटेन्शन. त्या ठिकाणी इलॉंगेशन किती झालेलं आहे ते इलॉंगेशन आपण एक्सटेन्शन म्हणजेच काय लिहिता येईल वर्क डन म्हणजेच काय एनर्जी आहे. इज एनर्जी. कोणती एनर्जी आहे स्ट्रेन एनर्जी इक्वल टू 1/2 लोड and 2 एक्सटेन्शन. हाई आपल्याला इक्वेशन या ठिकाणी वापरता येईल. याला इक्वेशन नंबर 7. आता इक्वेशन आपल्याला या ठिकाणी काय करायचंय पुढचं इक्वेशन आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन एनर्जीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी इन द फॉर्म ऑफ स्ट्रेस स्ट्रेन एनर्जी मध्ये आपल्याला जर का काढायचं असेल तर आपल्याला इक्वेशन मॉडिफाय कसं करायचं. इक्वेशन हाऊ यू कॅन मॉडिफाय दिस इक्वेशन. इक्वेशन नंबर 8 आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी मॉडिफाय करता येते. YAL डिवाइडेड बाय L हे इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने मॉडिफाय करता येईल ते मॉडिफाइड इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मॉडिफाइड इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल या ठिकाणी F into L डिवाइडेड बाय A into कॅपिटल L आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजे वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम आपल्याला एनर्जी सांगता येईल. म्हणजे स्ट्रेन एनर्जीचं आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे व्हॉट इज अ स्ट्रेन एनर्जी. सी दिस स्ट्रेन एनर्जी. ऍक्च्युअली द स्ट्रेन एनर्जी म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे स्ट्रेन एनर्जी म्हणजे या ठिकाणी वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय आहे स्ट्रेन एनर्जी. मग या ठिकाणी वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. एनर्जी स्ट्रेन एनर्जी आपल्याला स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम कॅन बी ऑब्टेन. आपल्याला या पद्धतीनं कशा पद्धतीनं लिहिता येईल इक्वेशन स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम वर्क डन इन स्ट्रेचिंग वायर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वायर आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. तर आपण करूया या ठिकाणी कन्सिडर. आता याच्यामध्ये आपल्याला वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम स्ट्रेन एनर्जीचं इक्वेशन झालं. आता वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे वर्क डनला आपल्याला डिवाइड करावं लागेल. व्हॉल्यूम ऑफ वायरने डिवाइड केलं तर काय होईल वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम या ठिकाणी येईल. म्हणजे स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येते. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन काय करता येते मॉडिफाय करता येते.
इक्वेशन मॉडिफाय करण्यासाठी आपण वर्क डन इन स्ट्रेचिंग वायर किती आलेला आहे FL डिवाइडेड बाय 2 इक्वेशन नंबर 6 मध्ये आपण टाकलेले वर्क डन इन स्ट्रेचिंग वायर आणि डिवाइडेड बाय व्हॉल्यूम पर युनिट व्हॉल्यूम पर मीन्स डिवाइड करायचं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वायर न डिवाइड करायचं व्हॉल्यूम कसा काढतो V व्हॉल्यूम इक्वल टू क्रॉस सेक्शनल एरिया इनटू ओरिजिनल लेंथ वायर जर का असेल हा जर वायर असेल तर याची लेंथ L आहे त्यानंतर याचा क्रॉस सेक्शनल एरिया A असेल तर व्हॉल्यूम V इक्वल टू A इनटू L होईल म्हणजे आपण या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ वायर काय घेणार A इनटू L घेणार मग या ठिकाणी वर्क डन इन स्ट्रेचिंग वायर किती दिलेला आहे वर्क डन इन स्ट्रेचिंग वायर FL डिवाइडेड बाय 2 FL डिवाइडेड बाय 2 आणि व्हॉल्यूम म्हणजेच A इनटू L A इनटू L आपण त्या ठिकाणी व्हॉल्यूम घेतलं तर आपलं इक्वेशन काय होईल या ठिकाणी 1/2 ला 1/2 F डिवाइडेड बाय A F डिवाइडेड बाय A वेगळं केलं स्मॉल l डिवाइडेड बाय कॅपिटल L वेगळं केलं आता लक्षात येईल आपल्याला F बाय A आपण इक्वेशन 1 न टाकलेलं आहे लॉंगिट्युडनल स्ट्रेस आणि लॉंगिट्युडनल स्ट्रेन 1 आणि 2 वरून आपल्याला माहित आहे या ठिकाणी वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच 1/2 स्ट्रेस गुणिले स्ट्रेन याला आपण इक्वेशन नंबर 8 दिलं दिस इज युअर इक्वेशन नंबर 8 आपल्याला माहित आहे यंग्स मॉड्युलस म्हणजे काय स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन त्यामुळे स्ट्रेसची किंमत टाकू इथं स्ट्रेस बरोबर काय लिहिता येते y इनटू स्ट्रेन टाकता येईल मग हे इक्वेशन आपल्याला मॉडिफाय करता येते इक्वेशन आपण वरच्या इक्वेशनला मिटवून या ठिकाणी मॉडिफाइड आपण इक्वेशन त्या ठिकाणी रिप्रेझेंट करूया मॉडिफाइड इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू यंग्स मॉड्युलस y बरोबर स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन त्यामुळे आपल्याला स्ट्रेसची जर किंमत टाकायची असेल तर काय टाकता येईल स्ट्रेस बरोबर y गुणिले स्ट्रेन टाकूया या ठिकाणी वर्क डन W इक्वल टू 1/2 स्ट्रेसच्या ठिकाणी y गुणिले स्ट्रेन गुणिले परत स्ट्रेन STRA म्हणजेच काय इक्वेशन होईल या ठिकाणी वर्क डन पुन्हा काय वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम बरोबर y इनटू स्ट्रेन गुणिले स्ट्रेन म्हणजेच 1/2 यंग्स मॉड्युलस इनटू स्ट्रेन स्क्वेअर याला इक्वेशन नंबर 9 दिले दिस इज युअर इक्वेशन नंबर 9 किंवा काय लिहिता येईल स्ट्रेन बरोबर काय लिहिता येते स्ट्रेन इक्वल टू स्ट्रेस y डिवाइडेड बाय स्ट्रेस स्ट्रेन एनर्जी स्ट्रेन इक्वल टू काय लिहिता येते स्ट्रेन इकडे जाईल स्ट्रेस डिवाइडेड बाय y मग पुन्हा आपल्याला या ठिकाणी परत इक्वेशन मॉडिफाय करता येईल या इक्वेशनला मॉडिफाय करून हे इक्वेशन किंवा और आपल्याला काय लिहिता येईल और इक्वल टू y इक्वल टू स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन असेल इम्प्लाइज करता येईल स्ट्रेन बरोबर स्ट्रेस डिवाइडेड बाय y याला आपण 10 देऊया पुट इक्वेशन 10 येईल इक्वेशन 8 इक्वेशन 8 मध्ये टाकू 10 नंबरचं इक्वेशन
8 मध्ये टाकू म्हणजे आपल्याला आणखी एक मॉडिफाईड इक्वेशन त्या ठिकाणी मिळून जाईल. लिहा ते मॉडिफाईड इक्वेशन आपण त्या ठिकाणी लिहूया. वर्क डन पर युनिट व्हॅल्यू बरोबर स्ट्रेनची किंमत टाकूया या ठिकाणी 1/2 स्ट्रेनच्या ठिकाणी स्ट्रेस डिवाइडेड बाय y म्हणजे या ठिकाणी काही वर्क डन पर युनिट व्हॅल्यू इक्वल टू 1/2y into स्ट्रेस गुणिले स्ट्रेस काय होईल स्ट्रेस स्क्वेअर म्हणजे स्ट्रेस स्क्वेअर डिवाइडेड बाय 2y स्ट्रेस स्क्वेअर डिवाइडेड बाय 2y हे काय झालं एनर्जी. सो इक्वेशन आपण त्या ठिकाणी मॉडिफाय केलेले इक्वेशन्स आहेत. हे झालं स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किंवा स्ट्रेस एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किंवा स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. पुस्तकामध्ये दिलेल्या प्रमाणे या ठिकाणी स्ट्रेस एनर्जी किंवा स्ट्रेन एनर्जीचं इक्वेशन्स या पद्धतीने आपल्याला काढता येईल. y इक्वल टू स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन या पद्धतीने इक्वेशन्स आपल्याला फॉर्म करता आलेला आहे. दिस इक्वेशन लास्ट इक्वेशन स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम 1/2 स्ट्रेस स्क्वेअर डिवाइडेड बाय y किंवा स्ट्रेन एनर्जी या पद्धतीने आपल्याला इक्वेशन्स काढता येईल. आता पाहूया नेक्स्ट पार्ट त्याचा हार्डनेस म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येते हार्डनेस किंवा सॉफ्टनेस मटेरियलचं काय आहे. हार्डनेस काय सांगता येईल इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच एनेबल इट टू रेजिस्ट प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे त्याला प्लास्टिक डिफॉर्मेशन पर्यंत जाण्यासाठी जेवढा काही फोर्स आवश्यक आहे त्या फोर्सला जेवढा फोर्स जास्त द्यावा लागेल तेवढं ते मटेरियल काय असेल हार्ड मटेरियल असेल. त्यालाच आपण हार्डनेस प्रॉपर्टी असं म्हणतो. दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस ऑफ एनी मटेरियल. काही मटेरियल एवढे हार्ड असतात की ते प्लास्टिक फ्लो मध्ये जातात ते इलॅस्टिक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये नसते. अशाही प्रकारचे बरेच मटेरियल आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याचे क्लासिफिकेशन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. मग हे क्लासिफिकेशन करताना बरेच मटेरियल हार्ड असतात. ते हार्ड मटेरियल इलॅस्टोमर्स असतील असं काही नाही. जेवढा लार्ज फोर्स आपण दिला त्याच्यानंतर ते काय होऊ शकतात ब्रेक होऊ शकतात. म्हणजे त्याची प्रॉपर्टी हार्डनेस आहे. काही हार्डनेस इलॅस्टोमर सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल्स असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी हार्डनेस प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहता येते. द टर्म हार्डनेस ऑल्सो रेफर टू स्टिफनेस or resistance to bending, scratching, abrasions or cutting. आपल्याला कट करणं किंवा त्या ठिकाणी ज्या वेगवेगळे मटेरियल्सच्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला कट करायचं असेल तर त्या ठिकाणची जी काय प्रॉपर्टी या ठिकाणी सांगितलेली पहा. हार्डनेस ऑफ मटेरियल इज डिफरंट फ्रॉम इट्स स्ट्रेंथ अँड टफनेस. त्याची प्रॉपर्टी आपल्याला काय सांगता येते द ग्रेटर द हार्डनेस ग्रेटर इज द रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. म्हणजे त्याची शेप अँड साईज बदलण्यासाठी आपल्याला त्याला जास्त रेजिस्टन्स फोर्स द्यावा लागतो. आणि हार्डनेस ऑल्सो रेफर टू स्टिफनेस और रेजिस्टन्स टू बेंडिंग, स्क्रॅचिंग, ॲब्रेशन्स और कटिंग. आपल्याला कट करणं किंवा त्याला चेंज करण्यासाठी जेवढा काही आपल्याला फोर्स जास्त द्यावा लागतो
त्याला आपण हार्डनेस म्हणतो. आणि जेवढा हार्डनेस असेल तेवढं त्याचं डिफॉर्मेशन कमी होईल, त्याला रेजिस्टन्स जास्त लागेल डिफॉर्मेशन करण्यासाठी. म्हणजे द मोस्ट वेल नोन एक्झाम्पल आपल्याला हार्डनेस मटेरियलचं सांगता येते की डायमंड हा सर्वात हार्ड मटेरियल आहे. मेटल विथ व्हेरी लो हार्डनेस इज ॲल्युमिनियम. ज्याचा हार्डनेस कमी आहे तो ॲल्युमिनियम आहे, सहज वाकल्या जाऊ शकतो असा जो मटेरियल आहे त्याला हार्डनेस मटेरियल असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे मटेरियल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतात. जर आपण त्या ठिकाणी फोर्स जर जास्त आपल्याला लागत असेल, इफ अ फोर्स इज अप्लाइड टू अ बॉडी इट प्रोड्युसेस डिफॉर्मेशन, त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन प्रोड्यूस होत असेल तर हायर इज द फोर्स रिक्वायर्ड फॉर डिफॉर्मेशन, स्ट्रॉंगर इज द मटेरियल असेल तर मटेरियल हॅज मोर स्ट्रेंथ, त्याची ताकद जास्त आहे. इट हॅज अ मोर स्ट्रेंथ अँड मोर हार्डनेस मटेरियल म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण फोर्स लार्ज प्रमाणामध्ये वापरला तरी त्या ठिकाणी त्याचा हार्डनेस जर जात नसेल तर त्या ठिकाणी त्याला खूप लार्ज फोर्स द्यावा लागेल. म्हणजे तो मटेरियल हार्ड मटेरियल आहे. आणि हार्ड मटेरियल त्या ठिकाणी त्याची प्रॉपर्टी आपण सांगतो की लार्ज अप्लाइड फोर्स आपण त्या ठिकाणी अप्लाय करावं लागेल, तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या शेप आणि साईज मध्ये बदल होईल. त्याला आपण हार्डनेस प्रॉपर्टी, मटेरियलची हार्डनेस प्रॉपर्टी असं म्हणतो. that is called the hardness of the material. What is the toughness? Toughness is the ability of a material to resist fracturing when a force is applied to it. ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स फ्रॅक्चरिंग व्हेन फोर्स अप्लाइड झाला आणि तो फ्रॅक्चर झाला तर त्याला आपण टफनेस म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी तो डायरेक्ट प्लास्टिक फॉर्म मध्ये जाईल. आपण कर्व जो पाहिलेला होता, स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये जो पाहिलेला आहे, त्या कर्व मध्ये जास्तीत जास्त आपण फोर्स दिला आणि फोर्स दिल्यामुळे तो मटेरियल प्लास्टिक फॉर्म मध्ये जाईल आणि तिथून तो काय होईल, ब्रेक होईल किंवा ब्रेकडाऊन होईल. त्याला आपण टफनेस प्रॉपर्टी त्या ठिकाणी आपण म्हणतो. दॅट इज अ टफनेस. उदाहरणामध्ये आहे प्लास्टिसाइन क्ले आहे इज रिलेटिव्ह टफ ॲज इट कॅन बी स्ट्रेच्ड अँड डिफॉर्म ड्यू टू अप्लाइड फोर्स विदाउट ब्रेकिंग न होता त्या ठिकाणी काय होईल, तो प्लास्टिक फॉर्म मध्ये जातो. उदाहरणामध्ये या ठिकाणी भरपूर एक्झाम्पल्स त्या ठिकाणी दिलेले आहे. सिंगल मटेरियल मे बी हार्ड, स्ट्रॉंग अँड टफ. कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये, बुलेट प्रूफ ग्लास इज हार्ड. एक्झाम्पल पहा याच्यामध्ये, बुलेट प्रूफ ऑफ ग्लास इज हार्ड अँड टफ बट नॉट अ स्ट्रॉंग. तो स्ट्रॉंग नाही, बुलेट प्रूफ ग्लास आहे, हार्ड आहे परंतु तो त्या ठिकाणी टफ नाही. त्यानंतर ड्रिल बीट्स मस्ट बी हार्ड, स्ट्रॉंग अँड टफ फॉर देअर वर्क. Anvils are very tough and strong but they are not hard. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी टफनेस किंवा हार्डनेस आपल्याला मटेरियल्स त्या ठिकाणी सांगता येते. टफ मटेरियल आणि हार्ड मटेरियल आपल्याला वेगवेगळ्या पर्पजेससाठी आपल्याला यूज करता येते किंवा त्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करता येतो. हार्डनेस प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेली होती पुस्तकाप्रमाणे. हार्डनेस म्हणजे काय, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच एनेबल इट टू रेजिस्ट प्लास्टिक डिफॉर्मेशन. तो जो प्लास्टिक डिफॉर्मेशन मध्ये जर का जात असेल तर त्याला आपण हार्डनेस म्हणतो. आणि त्याच्यापासून आपल्याला कटिंग करता येते. विशेष आपल्याला त्या ठिकाणी त्याची प्रॉपर्टी जी पाहत असताना तो थोड्या प्रमाणामध्ये डक्टाईल असेल, थोड्या प्रमाणामध्ये ब्रिटाईल असेल. जास्त हार्ड जर का मटेरियल असेल तर खूप हार्ड मटेरियल त्या ठिकाणी आपल्याला हार्डनेस प्रॉपर्टी मध्ये त्या ठिकाणी इनक्रेडिबली आपल्याला स्क्रॅच करता येणार नाही किंवा स्ट्रेच करता येणार नाही. म्हणजे आपल्याला काय सांगता येते की हार्डनेस प्रॉपर्टी अशा प्रकारची आहे की द टर्म हार्डनेस also refer to stiffness or resistance to bend. जर आपण हायर रेजिस्टन्स
एखाद्या मटेरियलवर अप्लाय केला आणि जर का तो मटेरियल बेंड होत असेल, खूप जास्त फोर्स दिल्यावर तो बेंड होत असेल, वाकत असेल आणि परत त्या ठिकाणी बेंड झालेलं मटेरियल लार्ज फोर्स मध्ये आपण बेंड करत असतो, तर आपण त्याला वेगवेगळ्या पर्पज साठी त्या ठिकाणी उपयोगात आणू शकतो. त्याला आपण हार्डनेस प्रॉपर्टी असं म्हणतो. आणि त्याच्यापासून आपल्याला स्क्रॅचिंग ॲब्रिएशन्स करता येते, स्क्रॅचिंग होते किंवा कट करता येतो आपल्याला असा मटेरियल्स. त्याचे तुकडे पाडता येतात, दोन वेगवेगळ्या पीसेस मध्ये त्याचे तुकडे होतात. प्लास्टिक फॉर्म मध्ये जो मटेरियल त्या ठिकाणी जात असतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, हार्डनेस प्रॉपर्टी. परंतु त्याच्यामध्ये डायमंड हा मोस्ट हार्डनेस मटेरियल आहे. पहा, जर आपल्याला ग्रेटर द हार्डनेस असेल आणि ग्रेटर जर का रेजिस्टन्स त्या ठिकाणी असेल तर आपल्याला तो हार्डनेस प्रॉपर्टी मध्ये आपल्याला वापरता येईल. परंतु त्या ठिकाणी बेंड झाला पाहिजे, म्हणजे तो प्लास्टिक फॉर्म मध्ये गेला पाहिजे आणि परमनंट डिफॉर्मेशन त्या ठिकाणी झालेलं पाहिजे फोर्स दिल्याच्या नंतर. त्याला आपण हार्डनेस प्रॉपर्टी असं म्हटलेलं आहे. इट इज अ हार्डनेस प्रॉपर्टी. आणि डायमंड हा हार्ड मटेरियल आहे, परंतु डायमंड मध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्क्रॅचिंग करणं डिफिकल्ट जाते. स्क्रॅच डायमंड इज डिफिकल्ट. आपल्याला त्या ठिकाणी कट करता येईल, डायमंडचा भाग त्या ठिकाणी कट करता येते, त्याच्यावर स्क्रॅचिंग करणं त्या ठिकाणी डिफिकल्ट टू स्क्रॅच आहे डायमंडला. त्यामुळे आपण त्या ठिकाणी हार्डनेस, जास्त हार्डनेस प्रॉपर्टी असेल तर तो स्क्रॅचिंगही असला पाहिजे. स्क्रॅचिंग ॲब्रिएशन्स और कटिंग पर्पज मध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे. तर या ठिकाणी आपण इथे डायमंड आपल्याला कट करता येईल, डायमंड शुड बी कटिंग, परंतु इट इज अ डिफिकल्ट टू कट द डायमंड. डायमंडच्या साह्याने आपण काच कट करू शकतो, डायमंडच्या साह्याने डायमंड कट करता येते आपल्याला. तर डायमंड त्या ठिकाणी कट करण्यासारखं आहे, परंतु त्याच्यामध्ये स्क्रॅच आपल्याला करणं, त्या ठिकाणी स्क्रॅचिंग करणं किंवा आपल्याला जरे पाडता येणार नाही. त्याला म्हणता येते जरे पाडणं. किंवा दगडावर आपण त्या ठिकाणी रेष पाडताना दगड काय होईल, रेष पाडताना दगड त्या ठिकाणी कटही होऊ शकतो एखाद्या वेळेस. म्हणजे अशा ठिकाणी असं जो काही मटेरियल्स त्या ठिकाणी असेल तर तो हा सर्वात जास्त हार्ड मटेरियल आहे. तो प्लास्टिक फॉर्म मध्ये न जाता डायरेक्टली काय होतो, त्याचे तुकडे होऊन जातात, डायरेक्टली कट होतात. त्यामुळे काही जे मटेरियल्स असतात ते प्लास्टिक फॉर्म मध्ये जातात, व्हेरी इझी फोर्स दिल्याच्या नंतर ते प्लास्टिक फॉर्म मध्ये जाऊ शकतात. म्हणजे हार्डनेस प्रॉपर्टी अशी आहे की याच्यामध्ये रेजिस्टन्स टू बेंडिंग, त्याचा स्टिफनेस, रेजिस्टन्स बेंड झाला पाहिजे आणि स्क्रॅचिंग त्या ठिकाणी स्क्रॅचिंग किंवा कटिंग झालेली असेल तर अशा मटेरियलला आपण हार्ड मटेरियल किंवा हार्डनेस ऑफ दॅट मटेरियल असं म्हणतो.